नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. संदीप देशमुख यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शेतामध्ये आता मी इथं आलो आणि मला मोटर चालू करायची होती. तर काय प्रसंग घडला मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर मित्रांनो, शुभ सकाळ. तर बघा, मी सकाळी आत्ता इथं आलो आहे आणि हे बघा, खत टाकायला आलो तो. हे बघा, हे रासायनिक खत आणि पाणी लावायचं होतं कांद्यांना. बघा, हे कांद्यांना आता मी खत टाकून ऊसात कांद्याला आता पाणी लावायचं होतं. आणि हे बघ, ही वायर आलेली आहे बघा, त्या खांब्यावरून पोलावरून वायर आलेली. आणि मला खरोखर म्हणजे गन पण याला, हे बघा, याला काय म्हणतात इथं, स्प्रिंकलर गन. म्हटलं आता मटेरियल टाकावं आणि जे रासायनिक खत आणि स्प्रिंकलर ऊस लावा आणि पाईप जोडून व्यवस्थित चालू करून द्यावं. पण मित्रांनो, प्रसंग इथं असा घडला का, मी आता हे गन उचलणार होतो आणि पाईप हे करणार होतो. तर मित्रांनो, हे बघा, इथं वायर आहे. हे बघा, मी आता पाईप उचलायला लागलो होतो आणि बघा, इथं वायर बस्ट झालेली आहे, म्हणजे खालून कट झालेली आहे आणि इथं सप्लाय चालू आहे बघा. आता तर सांगायचं कारण एकच आहे मित्रांनो, शेती काय सोपी नाही आहे. म्हणजे आता हे खूप रिक्षी काम होतं. आता मी इथं आला असतो गाई या बघ धूर निघू राहिला, गाई आला असतो, गणाला हात लावला असता आणि उचलला असता. तर आता या गणाला, याला गन म्हणतात स्प्रिंकलरचं. हे बघा, मी असं आला असतो, उचलला असता. बघ, इथं वायर कट झालेली आहे. तर एखाद्या वेळेस म्हणजे मी हात लावला असता बघा, तर काही पण दुर्दैवी घटना घडू शकत होती. तर असं असतं, म्हणजे आपण म्हणतो शेती करणं सोपं नाही आहे, खूप रिक्षी काम आहे. शेतामध्ये काय जंगली जनावरं, म्हणजे असं लाईटीचे धोके, लाईटचा एक धोका असतो. बघा, वायर आता मी फ्यूज काढायला चाललो. म्हणजे परत सर्प, म्हणजे खूप असे काही असतं का. शेतकऱ्याचं पण एवढं जीवन सोपं नाही आहे, रिक्षी काम असतं. आणि शेतकरी पण ते जीवावर उद्या राहून काम करत असतो. ते एक आज सकाळी हो असा अनुभव आला बघा. आता मी चाललो आहे बघा, हे वायर पहिली आता काय करतो, तिकडं फ्यूज आहे तिथं, फ्यूज काढतो, ती वायर नीट करतो. नीट म्हणजे फ्यूज काढून एकदा वायर साळून आणि परत चिकट टेपनं जॉईंट मारून घेतो आणि मोटर चालू करायची. आणि मला मोटर पण चालू करायची होती, कारण सकाळी सोलर चालत नाही ना, तर मोटर पण चालू करायची होती. तर योग असा का, मी तो गन उचलणार आणि फिट करणार आणि थोडंसं खत टाकणार आणि लगेच मोटर चालू करणार होतो, पण वायर बस्ट झाली बघा. आता हे बघा, इथं आलो. आता मला पहिले फ्यूज काढावं लागेल. हे बघा, आता मी फ्यूज काढले बरं का. आता वायरचं काम करून घेतो. तर मित्रांनो, अशा असत्या शेतकऱ्याची व्यथा, सोपं नाही आहे तेवढं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा, लाईक करा. धन्यवाद.